असे एक माजी न्यायमूर्ती आणि चळवळीतले मार्गदर्शक या ठिकाणी उपस्थित आहेत। त्या न्यायमूर्ती BG कोळसे यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले विचार या ठिकाणी व्यक्त करावे। विचारपीठ आणि सर्व माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो, मी सर्वप्रथम आत्ताच प्रशांतनी सांगितलं की अभ्यंकरची आयडिया आहे, त्यामुळे ह्या सद्भावना यात्रेला, या सभेला ज्यांनी सुरुवात केली त्या सर्वांचं मी आभार मानतो, कारण ही आता काळाची गरज आहे। मी तर असं म्हणेल की आमचे आपसातले सगळे मतभेद विसरून असतात मतभेद, आज आमच्यावर अशी वेळ आलेली आहे की आमच्या मतभेदामुळं, लक्षात ठेवा, आमच्या मतभेदामुळं किंवा थोड्या आमच्या मगरुरीमुळं आमची सामान्य जनता विषाचा प्याला प्यायला तयार आहे, विषाचा प्याला प्यायला तयार आहे। आणि ते ह्या भारतामध्ये पहिल्यांदाच मॅट्रिमोनी ऍपवर चॅट करणं झालंय बिलकुल मोफत। जेव्हा संवाद होईल तेव्हाच तर नात्यांची गुंफण होईल। तेव्हा डाउनलोड करा जीवनसाथी.com। थोडा उल्लेख केला, परंतु जर 100 रुपये तिजोरीत असतील देशाच्या, त्यातले 40 रुपये महाराष्ट्राचे, तिजोरीत असतील देशाच्या त्यातले 40 रुपये महाराष्ट्राचे, आणि महाराष्ट्राला मिळतं काय त्यांनी सांगितलं आता। किंवा ही जी आमची आता परिस्थिती आहे, या परिस्थितीमध्ये आम्हाला, त्या ताई म्हटल्या धुमाळताई तसं, की आता असं बसून सभा घेऊन चालणार नाही, आम्हाला गावात महाराष्ट्रातल्या घराघरात जायला पाहिजे। मी तुम्हाला सर्वांना आवाहन करतो की मी 80 वर्षाचा असलो तरी तुम्ही जर महाराष्ट्रावर सद्भावना यात्रा काढली तर माझ्या गाडी सहज खर्चाने मी तुमच्याबरोबर सामील व्हायला तयार आहे, कारण ही काळाची गरज आहे। आम्हाला इतिहास माफ करणार नाही। जे पूर्वजांनी आम्हाला दिलं ते सर्व आमचं हिसकावून घेतलेलं आहे मोदी सरकारने, आणि त्याची तुम्हाला कोणाला कल्पना नाही। आमचे रोजगार गेले, आमची देशाची संपत्ती गेली। त्यांनी बाबरी मशीद पाडून बघितली आणि त्यानंतर त्यांनी जे जे केलं ते तुम्ही त्यांना पचू दिलं। बाबरी मशीद पाडली, गोधरा झालं, अहमदाबाद झालं, अगदी शेवटपर्यंत आता लाल किल्ल्यावर झेंडा फडकवण्यापर्यंत तुम्ही त्यांना करू दिलं। ज्यांनी हे केलं याचा फायदा कोणाला झाला याचा साधा हिशोब आहे, इथे ज्यांनी केलं त्यांना फायदा झाला। आम्ही सगळे गप्प बसलो, आम्ही सगळ्यांनी बोटचिपी भूमिका घेतली, नको नको नको, कारण एक विषारी ताकद आहे देशामध्ये, राज्यामध्ये, संघ नावाची, आणि तिला सगळे लोक घाबरतात। आम्ही मरणाला कधी तयार आहोत, परंतु आता 2च गोष्टी सांगतो की न्यायमूर्ती लोहियांच्या मर्डरची पुन्हा तपासणी करावी यासाठी, आणि भीमा कोरेगावचा फेर तपास व्हावा यासाठी आम्ही सगळ्या नेत्यांना, म्हणजे आघाडी सरकार येण्यासाठी आम्ही देव पाण्यात घालून बसलो होतो। 2014 साली सुद्धा आघाडी सरकार व्हावं अशी माझी आग्रह होता, कारण ही फार महत्वाची भूमिका आहे। आमचा खारीचा वाटा असेल, पण ही आयडिया आम्ही 2014 पासून सांगतोय की अरे आता बदला। मी मगाशीच अजित आंबेकर आणि यांना सगळ्यांना बोललो की अजित आंबेकर शिवसेनेच्या स्टेजवर ही मोठी मोठी क्रांती आहे, कारण त्यांनी सगळ्यांचे डावे विचार, उजवे विचार आता आमचं शत्रू कोण आहे सगळ्यांनी ओळखलेलं आहे। आणि म्हणून मी सर्वांना विनंती करतो, मला 10 मिनिटं दिली पण मला 10 मिनिटं बोलायचं नाही, मी फक्त एवढंच सांगेन की जर थोडं देखील ठाम भूमिका घेतली, आता जे 40 म्हणतायत ते कोणी पोचलेत महाराष्ट्रामध्ये, कोणी पोचले त्यांना सगळ्यांना, आणि त्यांची अशी हिंमत होते आणि ते तुमच्या डोक्यावर मिरे वाटायला लागलेत, तेव्हा हा सगळा जो आमचा चुकलेला अंदाज आहे, मोदी आम्हाला दररोज चकवतायत, असा चकवा आहे मोदींचा की लव जिहाद, जातीयता, हिंदू मुसलमान, आणि त्याच्या साईडला बाजूने ते दररोज देश विकतायत। अदानी आता जगात नंबर 5 ला संपत्तीत गेले आहे। अदानीची दररोज संपत्ती एका दिवसात, अदानीचं परवाचं 25 एप्रिलला एका दिवसात मोदीला, अदानीला 3 लाख कोटीचा फायदा झाला, 3 लाख कोटी। आणि कोरोनाच्या काळात अदानी अंबानीची संपत्ती अदानीची दररोज 1000 कोटीने, 700 कोटीने, आणि अंबानीची 300 कोटीने वाढत होती। आणि आम्ही सगळे लव जिहाद, चालिसा काय ती आणि बाकीच्या ज्या गोष्टीत अडकलो होतो। आम्हाला आत्ता काळाची गरज आहे, आमचे सगळे मतभेद विसरून
आम्ही काय आमच्या तत्वज्ञानाने राहिलो त्याला सगळ्यांना फाटा देत पहिला आम्हाला ही जातीवादी धर्मांध शक्तीला शह दिला पाहिजे आणि तो महाराष्ट्रातूनच आपण देऊ शकतो, कारण महाराष्ट्राची भूमी हे छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांची भूमी आहे. अगदी शेवटचे गाडगे बाबा सांगत होते त्याप्रमाणे आम्हाला या देशातल्या या प्रबोधनाला जायला पाहिजे. आणि तुमच्या सर्वांच्या पुन्हा एकदा तुम्हाला आवाहन करतो की तुम्ही सर्वांनी ही यात्रा हे सभा सोडून काम संपला समजू नका. बऱ्याच खुर्च्या आता रिकाम्या पण झाल्यात, परंतु आम्हाला घराघरात जाऊन हा जो विषारी विचार आहे याच्या विरुद्ध समाजाचं प्रबोधन केलं पाहिजे. प्रबोधन करण्यात आम्ही कमी पडलो म्हणून आज आमच्यावर ही वेळ आलेली आहे. आणि सगळ्या नेत्यांची एक बोटचेपी भूमिका होती. मी सगळ्या पक्षाच्या नेत्यांना इथले विचार विनंती करेन की आपापल्या नेत्याच्या कानात सांगा की आता तुम्ही समजा असं धरा की सत्ता नाही तरी मरणार आहात, सत्ता आली तरी मरणार आहात, तर चांगला इतिहास जाऊन लिहून मरा आणि आम्ही सर्वांनी मिळून आपण या देशाच्या या राज्याच्या विकासासाठी विनंती करतो. आणि माझी 2 शब्द संपवतो. जय महाराष्ट्र. धन्यवाद न्यायमूर्ती कोळसे पाटील. त्यांनी दिलेल्या वेळेपेक्षाही कमी वेळात भाषण केलं आणि मला सारख्या सूचना येतात. सूत्रसंचालक खूप अवघड असतं, त्याला सगळं वेळेत करायचं असतं आणि सगळं संतुलन सांभाळायचं असतं. मला आपल्याला एक आठवण करून द्यायची आणि आपल्याकडनं एक हमी हवी आहे. आता यानंतर फक्त 2 प्रमुख भाषणं होणार आहेत आणि एक अध्यक्षीय भाषण. आपल्या महाराष्ट्राला प्रदीर्घ काळ भाषण करण्याची परंपरा आहे. संयुक्त महाराष्ट्राचे नेते श्रीपाद अमृत डांगे, कॉम्रेड डांगे यांनी 1.5 दिवस विधिमंडळात भाषण केलं होतं. ही सभा तेवढी चालणार नाहीये, फक्त 2 प्रमुख वक्ते आणि अध्यक्ष यांचं भाषण होणार आहे. तोपर्यंत आपण आपली जागा सोडू नये असं मी विनंती आणि आवाहन करतो. आणि अधिक वेळ न थांबता ज्यांनी भाजप विरोधी लढाई तीव्र संघर्ष केला आपल्या बोलण्याने, असे सचिन सावंत, आपण कायमच त्यांना दूरचित्रवाणीमध्ये ज्याचा कॉम्रेड अभ्यंकरांनी उल्लेख केला त्याच्यात आणि चर्चेत बघत असतो, वर्तमानपत्रात त्यांचे लेख वाचत असतो, ते सावंत आपल्यासमोर बोलतील. अच्छा, या महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित निर्धार सद्भावना यात्रे आणि खऱ्या अर्थाने ही यात्रा, सभेची यात्रा पुढच्या कालावधीमध्ये परिवर्तित होईल अशी अपेक्षा आहे. या सभेमध्ये उपस्थित या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय उल्हासदादा पवारजी, पुणे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेशदादा बागवे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुण्याचे अध्यक्ष प्रशांत जगतापजी, माझे मित्र कम्युनिस्ट पक्षाचे नेते आदरणीय अजित अभ्यंकरजी, ज्यांचं आत्ताच आपण भाषण ऐकलं आणि ज्यांचं मार्गदर्शन आम्ही गेले अनेक वर्ष घेत आहोत असे न्यायमूर्ती BG कोळसे पाटीलजी, माझे दुसरे सहकारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडेजी, पुणे शहर काँग्रेस कमिटीचे पूर्व अध्यक्ष आणि आमचे ज्येष्ठ सहकारी ॲडव्होकेट अभय छाजेडजी, सुभाष वारेजी, नितीन पवारजी, राहुल शिरसाट, आमिर शेख, आमचे नेते बाळासाहेब शिवरकर, श्रीमती संगीता ठोसर, त्याचबरोबर शिवसेना शहर पदाधिकारी डॉक्टर अमोल देवळेकर, किरळ साळी आणि समस्त व्यासपीठ माझ्या समोर या ठिकाणी उपस्थित, या सर्वदलीय सभेचे सर्व पक्षांचे कार्यकर्ते, बंधू भगिनींनो, मित्रांनो, आता खऱ्या अर्थानं ही निर्धार सभा आहे आणि खऱ्या विषयालाच हात घालणं अतिशय आवश्यक आहे. स्वातंत्र्योत्तर काळापासून आपल्या वाड वडिलांनी आणि आपल्या सगळ्या पिढ्यांनी जगामध्ये एक अभिमानाने गोष्ट जी सांगितली ती होती ती भारताची. हा भारत गांधींचा भारत, सत्य अहिंसेवर चालणारा भारत,
जगातली सगळ्यात मोठी लोकशाही असलेला भारत, सद्विचारांचा भारत, करुणा, सद्भावना, सहजीवनाचा आदर्श देणारा भारत, संविधानामध्ये न्याय, बंधुता, समता याचा आदर्श देणारा भारत, काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत, गुजरात पासून अरुणाचल प्रदेश पर्यंत प्रचंड मोठी विविधता, जाती धर्माची विविधता, या सगळ्यांना एकत्र घेऊन जाणारा भारत, कोणीही कुठे मागे राहू नये, त्या सगळ्यांना जो कोणी मागे राहिला त्याला हात देणारा भारत. आज मित्रांनो वेदना होत आहेत. या भारताचा चेहरा विकृत करण्याचा प्रयत्न चाललेला आहे. ज्या स्वातंत्र्य संघर्षामध्ये जी मूल्य या देशानं प्रचंड मोठ्या नेत्यांनी त्याग करून दिली, ती मूल्य धुळीस मिळवली जात आहेत. आणि अत्यंत वेदनेने सांगावं वाटतंय की मला कधीही विश्वास बसला नसता, काही वर्षांपूर्वी या देशामधल्या कुठल्याच जनतेला विश्वास बसला नसता की या देशामधली लोकशाही हळूहळू हळूहळू संपुष्टात येत चाललेली आहे. फॅसिझम या देशामध्ये अवतीर्ण झालेला आहे मित्रांनो, हे लक्षात घेतलं पाहिजे आणि डोळे उघडून पाहण्याची वेळ आली आहे. आणि आज ही निर्धार सभा आहे तुमचे डोळे उघडण्याकरता. जगामध्ये आज अनेक देश आहेत ज्याच्यामध्ये हुकुमशाही आता प्रस्थापित झालेले, आणि पूर्वी हुकुमशाही होते आपल्याला माहित असेल की ज्या आर्मीचे जनरल यायचे एखाद्या देशावरती पूर्णपणे त्याची व्यवस्था काबीज करायचे. आता तो दिवस गेले. आता लोकशाहीच्या माध्यमातूनच लोकशाही संपुष्टात येते. आणि त्यामुळेच अनेक देशामध्ये तुम्ही त्या ठिकाणी रशिया बघा, टर्की बघा, बोल्सनारोचा ब्राझील बघा, युगोस्लाविया बघा, अनेक देशामध्ये लोकशाही मार्गानंच हुकुमशाही आली. आणि त्यामुळे लोकांना कळलं देखील नाही की लोकशाही कधी कधी संपुष्टात येऊन गेली. कशा तऱ्हेनं व्यक्ती स्वातंत्र्याचा, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा कधी गोठला गेला कळलंच नाही. गेल्या 8 वर्षामध्ये आपल्या देशामध्ये हेच चाललेलं आहे. जे पंतप्रधान, पूर्व पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग म्हणाले होते की आताचं जे नेतृत्व आहे या देशासाठी विघातक ठरणार आहे, सत्यावस्थेत येत आहे. आणि हळूहळू हळूहळू या लोकशाहीचा गळा कसा गोठला गेला अत्यंत योजनाबद्ध तरीके. तुम्ही पाहिलं असेल ज्या वेळेला 2014 साली मोदी सरकार आलं, पहिल्या सुरुवातीला जर त्यांनी हल्ला केला असेल तो या देशातल्या विद्यापीठांवर केला. ज्या विद्यापीठांमध्ये वैचारिक स्वातंत्र्य आहे, वैचारिक द्वंद्व होतं, कार्यकर्ता घडला जातो, विचारांचा संघर्ष होतो, त्या युवा पिढीचा आवाज दाबण्याकरता सुरुवातीला तुकडे तुकडे गँग आले. हे आपण सगळे डोळ्यांनी पाहिलेलं आहे. त्यावेळेला आपल्याला वाटलं नव्हतं हे चित्र काय असणार आहे. छोट्या छोट्या त्या ठिकाणी बिट्स अँड पीसेस मध्ये ज्याला आपण म्हणतो त्या ठिकाणी पाहत होतो. आता 8 वर्षानंतर एकसंध चित्र तयार होऊन आपल्या समोर येत आहे. नंतर विचारवंतांवर हल्ले केले गेले, त्यांना अवॉर्ड वापसी गँग म्हटलं गेलं. या सगळ्यांचा आठवणी पुन्हा त्यांना उजाळा देण्याची गरज आहे. कशा तऱ्हेनं त्या विचारवंतांना ट्रोलिंग केलं गेलं. जो जो विरोधात जातो त्याला देशद्रोही म्हटलं जातो. तो शेतकरी असू दे, कामगार असू दे, कामगार चळवळीचे नेते देखील या ठिकाणी बोलले. कशा पद्धतीच्या आंदोलन या देशामध्ये झाली, रस्त्यावरचा संघर्ष करावा लागला, वर्ष त्या ठिकाणी रस्त्यावर यावं लागलं. कशा तऱ्हेनं माध्यमांनी आपले चेहरे फिरवले. 2014 सालच्या अगोदर आठवत असेल त्या अण्णांचं आंदोलन, अण्णा हजारेंचं 24 तास कॅमेरा लागायचे. काँग्रेसच्या सरकारला, युपीए सरकारला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये टीका सहन करावी लागली. 24 तास कॅमेरे, झेंडे देशाचे फिरवत होते. काँग्रेस सरकारनं त्यांना थांबवलं नाही. परंतु आज बहुतांश माध्यम ही या मोदी सरकारची भाट म्हणून वागतायत. हे देशाचं दुर्दैव आहे. प्रोपगंडा मशिनरी म्हणून त्याचा वापर केला जातोय. हे लोकशाहीत घडत नाही मित्रांनो. या संविधानिक संस्थांची स्वातंत्र्य त्या ठिकाणी हिरावून गेलंय. मोदी सरकारला बटीक झालेले आहेत, न्यायालय देखील हतबल झालेले आहेत. आणि उरलं सुरलं कुठली गोष्ट असेल तर आज संसदेमध्ये चर्चा करून दिली जात नाही. विरोधी पक्षांचा आवाज दाबला जातोय.
ज्या पद्धतीचा ईडी सीबीआय या सगळ्या यंत्रणांचा दुरुपयोग होतोय, आजही ज्या वेळेला मी इथे भाषण करतोय त्यावेळेला या मुंबईमध्ये त्या ठिकाणी सीबीआयच्या रेड होत आहेत. का होत आहेत याचा कधीतरी विचार करण्याची आवश्यकता आहे. या देशातला विरोधी पक्ष संपून जावा ही त्या मॅचची भावना आहे. ही संपूर्ण लोकशाही व्यवस्था उद्ध्वस्त करण्याचं काम गेल्या 8 वर्षामध्ये झालं आणि आपल्या डोळ्यादेखत झालेला आहे. आणि दुसरीकडे देशाची आर्थिक परिस्थिती काय म्हणते, संपूर्ण अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झालेली आहे. श्रीमंत आणि गरिबांमधली दरी प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढली. मगाशी ज्यांचा त्यांनी उल्लेख केला, केवळ 2 जण असतील किंवा मोदींचे काही निवडक मित्र असतील, या देशातली सगळी अर्थव्यवस्था त्यांना बटीक करून टाकण्याचा प्रयत्न झालेला आहे. या करोनाच्या कालावधीमध्ये जे गरीब होते ते अधिक गरीब झाले, परंतु त्याच वेळेला अदानी अंबानी यांची नावं घ्यायला देखील हरकत नाही. ही वस्तुस्थिती आहे, समोरासमोर दिसतंय कशा तऱ्हेने त्यांची संपत्तीमध्ये वाढ झाली. बेरोजगारीचा दर 50 वर्षामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आता सीएमआयचा अहवाल आला होता, या देशातला अर्ध्यापेक्षा अधिक तरुण हा नोकरी शोधायला देखील जात नाही, ही वस्तुस्थिती झालेली आहे. लोकांची खरेदी करायची क्षमता संपलेली आहे. या देशातला छोटा उद्योजक उडून गेलेला आहे. नोटबंदी सारखे निर्णय कशाला आले? या एकतांत्रिक पद्धतीनं या देशातला व्यवहार जो चाललेला आहे याचं हे द्योतक आहे. कशा तऱ्हेने लॉकडाऊन मध्ये 8 ते 9 कोटी स्थलांतरित मजूर रस्त्यावर चालायला आले, त्यातले शेकडो मेले. नोटबंदीमध्ये शेकडो मेले लाईनीमध्ये राहून. हा जो निर्दयता आहे ही कशात नाही येते, हेच त्या हुकुमशाहीचं प्रतीक आहे मित्रांनो. आणि एके ठिकाणी ही लोकशाही व्यवस्था उद्ध्वस्त होते, आर्थिक व्यवस्था उद्ध्वस्त होते, आणि दुसरीकडे सामाजिक व्यवस्था, या देशातली हजारो वर्षाची सामाजिक सुधारणेचा जो कार्यक्रम आहे, जी प्रक्रिया आहे, ती देखील उद्ध्वस्त करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जातो. ज्या युवकांच्या हातात लॅपटॉप दिसले पाहिजेत, लेखणी दिसले पाहिजे, जे हात काम मागतायत, त्यांच्या हातात दगड दिले जात आहेत, तलवारी दिल्या जात आहेत. आणि ही सगळी पिढी कोणती आहे? ही तुमची आमची पिढी आहे. हा युवा आपला आहे. घराघरामध्ये द्वेष तिरस्कार भरण्याचं काम आज होत आहे. मित्रांनो, द्वेषानं घर चालू शकत नाही, देश कसा चालेल? या देशामधला कुठला धर्म असेल आणि जगातला कुठला धर्म असेल जो हा द्वेष शिकवतो? ज्या हिंदू धर्माचा त्या ठिकाणी हवाला दिला जातोय, त्या हिंदू धर्मामध्ये भगवद्गीतेमध्ये काय सांगितलेलं आहे? भगवान कृष्ण कसे म्हणतात की जो भक्त कोणाचाही द्वेष करत नाही, जो सगळ्यांचा कृपाळू मित्र आहे, जो क्षमाशील आहे, तो भक्त मला आवडतो. आज जय श्रीरामचे नारे दिले जात आहेत. कोण आहे श्रीराम? ज्या पद्धतीनं जय श्रीराम म्हणून लोकांवरती त्या ठिकाणी हल्ले केले जात आहेत, मॉब लिंचिंग केलं जात आहे, या अत्याचाराचं प्रतीक आहे श्रीराम. असं वाटावं की रावणाची त्या ठिकाणी घोषणा दिल्या जात आहेत. कोण होते श्रीराम? या हिंदू धर्माची देखील अवमानना किती मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते हे देखील लक्षात येण्याची आवश्यकता आहे मित्रांनो. श्रीराम ज्यांनी रावणाचाही द्वेष केला नाही, शबरीची बोरं खाणारे, जातीभेद न पाळणारे श्रीराम, निर्बलाची शक्ती श्रीराम, त्यांनी बालीची साथ दिली नाही, सुग्रीवाची साथ दिली, विभीषणाला त्या ठिकाणी बरोबर घेतलं, ते श्रीराम. ज्या कैकेयीने 14 वर्ष वनवासात पाठवलं, त्या कैकेयीला देखील माफ करणारे श्रीराम. सर्वस्त प्राणी मात्रांवरती प्रेम करणारे श्रीराम आज अत्याचाराचं प्रतीक करून टाकलं तुम्ही. संपूर्ण देशपातळीवरती हनुमान चालीसा हा जोकच झालेला आहे. अरे हनुमान चालीसा व्रत काय आहे? स्तोत्र काय आहे? हे संकटमोचक स्तोत्र. संकटामध्ये हनुमंताचा धावा करावा, भक्ती आणि शक्तीचं प्रतीक हनुमंत. आज देशामध्ये संकट उत्पन्न करण्याकरता हनुमान चालीसाचा वापर करताय. आणि कोण करतायत? कोणाच्या मुखात नाही येत आहे. ही कोण आहेत मंडळी? यांना धर्म कळतो का? यांना विचार कळतो का?
आज या भारतीय जनता पक्षातर्फे हे जे काही पिट्टू आहेत आणि समस्त देशामध्ये ढोंगी, साधू, साध्वी, बाबा, योगी ज्यांचा धर्माशी कुठलाही संबंध नाही, आता या आपले नवीन रंग बदलणारे, झेंडे बदलणारे, त्यांना आता योगीबद्दल प्रेम आलेला आहे. योगी कोण असतो हे देखील माहित नाही. त्या योगीची व्याख्या, कोण असतो योगी, हे भगवान श्रीकृष्णानं भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे. आणि हे कान खोलून त्या ठिकाणी ऐकावं, हे चॅनल आहेत. भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात? सर्व भूतस्थ आत्मानम सर्व भूतानीच्या आत्मनी इक्षंते योग युक्तात्मा सर्वत्र समदर्शना. याचा अर्थ काय? सर्व भूतस्थ आत्मानम, सर्व प्राणी मात्रांमध्ये ईश्वराला, मला पाहणारा भगवान कृष्ण म्हणतात. आणि मी सर्व प्राणी मात्रांमध्ये आहे हे जाणणारा, आणि सगळीकडे सर्व प्राणी मात्रांना, सर्व मानवांना, सर्व सजीव निर्जीव सगळ्यांना समान दृष्टीने पाहणारा तो योगी. बुलडोजर चालवणारा योगी नाही. यांच्या पूर्ण चरित्रामध्ये कुठे समान दृष्टी दिसते? ज्या पद्धतीने मुस्लिम समाजाचा द्वेष करतायत, ज्या पद्धतीने जाती जातीमध्ये भेद करतायत, हे योगी नाहीत, हे ढोंगी आहेत. आणि हे सगळी जे पिट्टू या महाराष्ट्रामध्ये आज सोडले भारतीय जनता पक्षानं, तुकाराम महाराजांचं सुद्धा वारेजींनी फार चांगल्या पद्धतीने सांगितलं. तुकाराम महाराजांनी यांची पूर्ण व्याख्या करून ठेवलेली आहे. तुकाराम महाराज यांना काय म्हणतात? तुका म्हणे अवघेची सोंग तेथे कैचा पांडुरंग. ही सोंगाड्यांची फौज आहे. आणि हे सोंगाडे आहेत म्हणूनच त्यांना झेंडा बदलावा लागतो. ह्या इंजिनला कुठला प्लॅटफॉर्मच भेटत नाही. प्रत्येक वेळेला प्लॅटफॉर्म बदलला जात आहे. त्यामुळे आज महाराष्ट्र विकास आघाडीकडनं ही आमची सगळ्यांची अपेक्षा आहे. हे जे भारतीय जनता पक्षानं भाड्याचा भोंगा घेतलेला आहे, उद्या औरंगाबादमध्ये जराही डेसिबल जरा वाढलं, थोडा आवाज कुठेतरी चिरका निघाला, तर हा भोंगा तात्काळ ताब्यात घ्या. मित्रांनो, या देशामध्ये प्रचंड मोठं कारस्थान आहे. मी मगाशी सांगितलं हुकुमशाही आलेली आहे, परंतु जगामध्ये जितक्या हुकुमशाही आहेत त्यापेक्षा अधिक घातक हुकुमशाही या देशामध्ये आहे. कारण मोदी सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एकमतानं या देशातल्या सगळ्या व्यवस्था उलथवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. ही अत्यंत व्यावसायिक यंत्रणा, 90 वर्ष सातत्यानं एक दिशेनं जाणारी यंत्रणा, ज्या पद्धतीनं साळसूतपणाचे आव्हान असते, यापेक्षा दुटप्पी संघटना कुठली असू शकत नाही. एका ठिकाणी अखंड भारत म्हणायचं की काही वर्षांनी अखंड भारत येईल. अरे, यांना 15% मुसलमान सहन होत नाहीत. या अखंड भारतामध्ये 45% आले तर कसे सहन होणार? परंतु बोलत राहायचं. एका ठिकाणी म्हणायचं नाही, या देशामध्ये शांती सद्भावना असली पाहिजे असं आमचं मत आहे. आणि दुसरीकडे मस्जिदींसमोर तलवारी घेऊन जाणारे सगळे बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेचे लोक असतात. ही वस्तुस्थिती आहे. हिंदू मुस्लिम हा गेले 90 वर्ष यांच्यासाठी साधन विषय आहे, लक्षात घ्या. परंतु ही संघटना मूलभूतरित्या जर कुठली असेल तर ती मनुवादी संघटना आहे. या संघटनेचा सरसंघचालक हा दादा मोहन बागवे होणार नाही, लक्षात घ्या. मोहन कांबळे होणार नाही, किंवा गेला बाजार मोहिनी भागवत देखील होणार नाही. मी तर हेही म्हणेन की नरेंद्र मोदी देखील भारताचे पंतप्रधान होऊ शकले, परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक होऊ शकले नसते. ही वस्तुस्थिती आहे.
आज तीच मनुवादी व्यवस्था आपल्या डोळ्यासमोर संकट म्हणून आलेली आहे आणि हे बहुजन समाजानं या देशातला मूलभूत संघर्ष जो आहे तो ओळखण्याची आवश्यकता आहे. आज अशा आपण त्या ठिकाणी कड्यावर येऊन उभं राहिलेलो आहोत की गेले हजारो वर्षाचा संघर्ष, शिवरायांनी दाखवलेला मार्ग, छत्रपती शाहू महाराजांचा मार्ग, महात्मा ज्योतिबा फुलेंनी दाखवलेला मार्ग, सावित्रीबाई फुलेंनी दाखवलेला मार्ग, बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेला मार्ग, आणि तो संघर्ष सगळा शून्यावर येऊन ठेपण्याची वेळ आलेली आहे. आणि मला आनंद आहे की आज ही सर्वदलीय सभा जर कुठे होत असेल ती पुण्यामध्ये होते. गरजच होती. हे पुणे ऐतिहासिक शहर आहे. प्रतिगामी शक्तींशी लढा जर कुठे सुरू झाला असेल आणि पुरोगामी चळवळीची मुहूर्तमेढ कुठे लागली असेल तर ती या पुणे शहरामध्ये लागलेली आहे. या महाराष्ट्राने देशाला दिशा दाखवण्याचं काम केलेलं आहे. 1840 साली ज्या वेळेला ज्योतिबा फुलेंनी सावित्रीबाई फुलेंना शिकवण्याचं मान्य केलं, स्त्री शिक्षणाचा पाया तिथं घातला गेला आणि पुढे स्त्री शिक्षणाची जी धुरा सावित्रीबाई फुलेंनी वाहिली, त्याच्यामध्ये रजिया शेख असतील, सगळ्या फातिमा शेख असतील, ही सगळी चळवळ मोडून आणण्याची वेळ आलेली आहे. ती मोडून पडण्याची वेळ आलेली आहे. त्या ज्योतिबा फुलेंनी जर महाराज दाखवले नसते आपल्याला, ती समाधी उलगडून दाखवली नसती तर आपल्याला कुलदैवत आपलं मिळालं नसतं मित्रांनो. आणि म्हणूनच आत्ता नव्हे तर कधी डोळे उघडण्याची वेळ येणार नाही, लक्षात घ्या. ही वेळ आता येऊन ठेपलेली आहे. आजही या देशामध्ये हळूहळू आवाजामध्ये जे काही बोललं जातंय ते लक्षात घ्या. इथं हिंदू मुस्लिमांचा द्वेष दाखवला, मुस्लिम द्वेष दाखवतील, परंतु हळूच मोहन भागवत समरसता म्हणतात, समता म्हणत नाहीत. आज ज्या वेळेला बुलडोजर फिरवले जात आहेत, संविधानाला हतबल केलं जात आहे, 20 कोटी जनता आहे, त्या संविधानानं अधिकार दिलाय त्यांना, त्यांचा अधिकार काढून घेण्याचा प्रयत्न चाललेला आहे. अशा वेळेला आपण स्वस्थ बसून चालणार नाही. याचं कारण आहे की त्या संविधानानं आपल्याला नागरिक बनवलेलं आहे. आज त्यांची वेळ आहे, उद्या तुमची वेळ येणार आहे, लक्षात घ्या. आज ते आहेत तिकडे, उद्या आपण सगळे असणार आहोत. या संविधानाला बाजूला ठेवून नागरिकांची प्रजा बनवण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि प्रचंड संघर्षानं या देशामध्ये लोकशाही नांदली. हे संविधान निर्मिती हे जगातलं आश्चर्य आहे. त्या संविधानाचं रक्षण करण्याची आवश्यकता आहे मित्रांनो. आणि म्हणूनच या समरसतेच्या विषारी विळख्यामधनं समतावादी संविधानाला सोडवणं हे तुमचं आमचं कर्तव्य नाही. ती पुढच्या पिढ्यांना तोंड दाखवण्याची जागा राहणार नाही आपले. आज ही निर्धार सभा ज्या पद्धतीने आयोजित करण्यात आली, मला खरंच आयोजकांचं मी अभिनंदन करेन. महाराष्ट्रावरती सातत्यानं ही जी आक्रमण 2-2.5 वर्ष आपण झेलतोय, आपण पाहतोय कशा पद्धतीनं संपूर्ण देश पातळीवरती इतकी मोठी सत्ता इतक्या राज्यांमध्ये सत्ता असताना विरोधी पक्षाचं एकही सरकार त्यांना सहन होत नाही. का सहन होत नाही हे लक्षात घ्या. का सहन होत नाही हे 2025चं लक्ष्य आहे. ज्या संघटनेचा गेले 90 वर्ष आपण विरोध करत होतो, 95 वर्ष विरोध करत होतो, त्याला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. त्या दिशेला घेऊन जाणार आहेत. आणि म्हणूनच या अभूतपूर्व परिस्थितीमध्ये आम्ही सगळेजण एकत्र आलो. महाविकास आघाडीची स्थापनाच अशा अभूतपूर्व परिस्थितीमध्ये झाली की लोकशाहीला अभूतपूर्व संकट होत. नाहीतर शिवसेना असेल, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस हे विचारांनी विपरीत, तरी एका व्यासपीठावर आम्ही आलो. आणि आजही जी सभा आहे ही अभूतपूर्व पार्श्वभूमीवर होते. मगाशी सांगितलं की ज्या कम्युनिस्ट पक्ष असेल, शिवसेना असेल, काँग्रेस, राष्ट्रवादी सगळे दल एकत्र येत आहेत आणि आपल्या समोर हे टाहो फोडतायत की आज जागृत झाला नाही तर पुन्हा जागृत होण्याची वेळ देखील येणार नाही आपल्या समोर. आणि म्हणूनच ही निर्धार सभा इथेच थांबता कामा नये. माझी अपेक्षा आहे आयोजकांकडनं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत हे पोहोचलं पाहिजे, हा आवाज पोहोचला पाहिजे.
देशाला संकटात आपल्याला पाहता येणार नाही, ही पारंपरिक जबाबदारी महाराष्ट्राची आहे. ती आपल्या सगळ्या थोर मंडळींनी या पुरोगामी चळवळीची ज्यांनी मुहूर्तमेढ राखली त्या सगळ्यांनी आपल्या खांद्यावर टाकलेली आहे. आणि म्हणूनच मी आयोजकांचं अभिनंदन करतो. आणि अशा सगळ्या पुढच्या नियोजनबद्ध कार्यक्रमांची आखणी आपण सगळ्यांनी करावी. आमची जे काही त्या ठिकाणी खारीचा वाटा आहे, तो विचारांचा वाटा आहे, तो तुमच्या पाठीशी कायम राहणार आहे, एवढं मात्र निश्चित. आपल्या सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या मी शुभेच्छा देतो आणि डोळे उघडण्याची पुन्हा त्या ठिकाणी अर्जव करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. आदरणीय मार्गदर्शक न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील साहेब, पुण्याचा इतिहास ज्यांच्याशिवाय लिहिला जाऊ शकत नाही ते उल्हासदादा पवार, मोहनदादा जोशी, बाळासाहेब शिवरकर साहेब, आमदार चेतन तुपे, प्रशांतजी जगताप, आमच्या भोसलेताई, सुनीलजी टिंगरे साहेब आमदार, नितीन पवार साहेब, या ठिकाणी जमलेले सगळे महत्वाचे लोक. आत्ताच आमचे मित्र सचिन सावंत या ठिकाणी गेले. मला तर खरं तर आश्चर्य वाटतं की एवढ्या मोठ्या लोकांपुढे मी पहिल्यांदा एक सामान्य कार्यकर्ता शेवटला बोलतोय, तरी निदान दादांना मागं ठेवल्यामुळे मला कळलं. कारण मी खरं तर सकाळपासून ही माझी सद्भावनेची 3री सभा आहे. आता मी पिंपरी चिंचवडला जवळपास 1 तास बोलून आलो. महाराष्ट्र सद्भावना निर्धार सभेच्या निमित्ताने आपण खरं तर महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला आपण ही सभा घेतोय. मी जवळपास जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि आता एप्रिल जवळपास महाराष्ट्राचा पूर्ण दौरा करून आलेलो आहे. महाराष्ट्रामध्ये अशांतता आहे, असुरक्षितेचं वातावरण आहे, लोक भयभीत झालेले आहेत. 1992-93 सारखी बाबरीच्या पार्श्वभूमीवरची परिस्थिती निर्माण झालेली आहे. कारण काय आहे, एक भोंगा वाजायला लागलाय. हा भोंगा वाजता वाजता एका मारुतीच्या अंगामध्ये एक हनुमान चालीसा वाचण्याची इच्छा निर्माण झाली आणि हनुमान चालीसा वाचता वाचता अयोध्येला रामाचं दर्शन घ्यायची इच्छा झाली. त्याला आपला इतिहास फक्त आठवण करून द्यायचा आहे की त्यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे असे म्हटले होते की जय शिवाजी म्हटलं तर 33 कोटी देवांची पलटण रिटायर होती. अरे आपल्या आजोबाला विसरलेला माणूस, आपल्या चुलत्याला विसरलेला माणूस हा तुमचं काय कल्याण करणार आहे? पण बेरोजगारी वाढलेली आहे, कार्यकर्ते मोकळे आहेत, नाव मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना. निर्माणाची कल्पना काय? तर या देशामध्ये अस्वस्थता निर्माण करणे, या देशामध्ये दंगे धोपे करणे. मला सगळ्यांना पहिल्यांदा एक विनंती करायची की आपण पहिल्यांदा ठरवलं पाहिजे की त्यांनी क्रिया केली तरी आपण प्रतिक्रिया देणार नाही, आपण त्यांना बळी पडणार नाही. कारण महात्मा फुलेंनी सांगितलं, न्यायमूर्तींनी सुद्धा सांगितलं की या देशाची शोषण व्यवस्था ही भटजी आणि शेटजींनी निर्माण केलेली आहे आणि शेटजी आणि भटजीच्या शोषण व्यवस्थेची आजची युती आहे. मग अंबानी आणि अदानी हे शेटजी आणि भटजी. आता भटजीचं नाव घ्यायची गरज नाही, पण आश्चर्य वाटलं
की परवा दिवशी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हटले की आमच्या सगळ्यांचा डीएनए एक आहे. अरे बाबा, सगळ्यांचा डीएनए एक आहे तर मग हे घडवता कशाला तुम्ही? पण मी तुम्हाला सांगतो की त्यांचा आणि आमचा डीएनए एक नाही, हे सिद्ध झालेलं आहे. जर आमचा आणि त्यांचा डीएनए एक असता तर त्यांनी आमच्यामध्ये दंगे धोपे दंगली घडवल्या नसत्या. या देशाची राज्यघटना, त्यांची समता, शाहू महाराजांची बंधुता, बाबासाहेब आंबेडकरचा न्याय आणि गांधीजी आणि शिवाजी महाराजांचं स्वराज्य आणि स्वातंत्र्याला अभिप्रेत आहे. या देशामध्ये सगळ्यात पहिल्यांदा राज्यघटनेचं संरक्षण केलं पाहिजे असं बोलायला लागतं. हाच मुळात चुकीचा संदेश. राज्यघटनेचं संरक्षण करायची गरज नाही, राज्य घटना आपलं संरक्षण करते. आज सुद्धा हे लक्षात ठेवा. हे राज्यघटना बदलू शकत नाही, घटना तशीच राहणार आहे. पण घटनेच्या नियमाप्रमाणे आज जर नियम लावायचा तो जो भोंगा वाजला ना हनुमान चालिसाच्या निमित्ताने, सगळ्यात पहिल्यांदा त्याला अटक केली पाहिजे होती. कारण घटनेची चौकट बदलता येत नाही असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं. जर समतेला धोका निर्माण झाला असेल तर पहिल्यांदा राज ठाकरेंना अटक झाली पाहिजे होती. कारण समतेला धोका निर्माण झालेला आहे, बंधुभावाला धोका निर्माण झालेला आहे, बंधुत्वाला धोका निर्माण झालेला आहे, न्याय व्यवस्थेला धोका निर्माण झालेला आहे. आणि धर्मनिरपेक्ष राज्याची संकल्पना त्याच तत्वामध्ये आलेली आहे. पण आपले लोक काही करायला तयार नाही. का? तर त्यांना अटक केली तर काय होईल, त्यांना अटक केले तर काय होईल, हा विचाराने आपण ग्रसित आहोत. आपल्याला थांबवलं पाहिजे. राज ठाकरेंचा झेंडा तिरंगी होता. का बदलला तुम्ही झेंडा? तुम्ही झेंडा बदलता, तुम्ही विचार बदलता. मागच्या टायमाला तुम्ही लावरे व्हिडिओ म्हणत होता आणि आता तुम्ही काय करताय? आता आजानला पर्याय म्हणून हनुमान चालिसा म्हणायला लावता. तुमचं धोरण तरी नीट आहे का? तुम्ही कधीही यशस्वी होऊ शकत नाही. आणि मी ज्या वेळेस पण राज ठाकरेंच्या विरोधात बोललो त्यावेळेस मला सांगितलं जातं की तुम्हाला पुण्यात फिरून देणार नाही. तुम्ही मला पुण्यात फिरून द्यायचं काय कारण आहे? मी अख्खा महाराष्ट्र, देश आणि जग फिरणारा माणूस आहे. तुम्ही मला काय अडवणार आहे? मला अडवायची फक्त एकदा विचार करा, मग सांगतो तुम्हाला मी काय आहे ते. सगळ्यात पहिल्यांदा मी जाहीर सभेमध्ये सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांना शहाजीराजे आणि जिजाबाईंनी दिलेली प्रतिपचंद्र लेखे वर्ध विष्णू शाह शिष्य राजा भद्रा येते ही राजमुद्रा वापरण्याचा तुम्हाला नैतिक अधिकार नाही. नैतिक अधिकार नाही. आणि ती राजमुद्रा लावता येणार नाही. कारण इथल्या प्रत्येकाची अस्मिता त्याच्याशी जोडलेली आहे. तुमच्या राजकीय पक्षाचा आमचा काही संबंध नाहीये. वेळ प्रसंगी त्यांनी ती काढावी, नाहीतर आम्ही आता कायदेशीर भूमिका घ्यायचं ठरवलेली आहे. तशी आम्ही कायदेशीर लढाई सुरू केलेली आहे. कारण ही आमची भावना आहे. कारण इथल्या मोगल व्यवस्थेविरोधात, आदिलशाही निजामशाहीच्या विरोधात शहाजीराजांनी दिलेला भगवा झेंडा आणि राजमुद्रा ही आमची अस्मिता आहे. कुठल्या राजकीय पक्षाची मक्तेदारी नाही. मी जगभर फिरतो. आता नुकतंच दुबईच्या एक्सपो 2020 ला गेलो होतो. एक्सपो 2020 ला गेल्यानंतर तिथं पाकिस्तान मधले लोक आनंदाने राहतात, तिथले बांगलादेश मधले लोक आनंदाने राहतात, तिथं नेपाळ मधले, फिलिपाईन मधले, श्रीलंकेमधले आणि 50% लोक भारतीय आहेत. गल्फ कंट्रीमध्ये नोकरी, उद्योग, व्यवसायासाठी गेलेले. परंतु तिथं काही होत नाही. तिथं शांतता आहे, तिथं आनंद आहे. दुबई म्हणजे वाळवंटात निर्माण झालेलं स्वर्ग आहे. तिथं सगळे भाईचाराने राहतात, तिथं कुठलाही दंगे धोपे होत नाहीये. मग इथं का? परदेशात आलेले लोक पाकिस्तानचे आणि भारतातले लोक एकोप्याने राहतात. तुम्हाला सांगतो की भारतीय हॉटेल पाकिस्तानी माणूसच चालवत असतो, पण भारतीयच्या नावाने चालवतो. कारण भारतीय लोक असल्यामुळं जेवायला जास्त लोक येतात. मी ज्यावेळेस परदेशात फिरत असतो, आज ज्यावेळेस जातो, लॉकडाऊन नंतर खरी अपेक्षा काय होती? या देशाचं अर्थकारण नीट करण्याची. बेरोजगारी वाढलेली आहे. 2 कोटीपेक्षा जास्त लोक
IT इंडस्ट्रीचेच बेरोजगार झालेले आहेत, बाकी तर कामगार वेगळे. यांच्या अर्थकारणाची भूमिका पंतप्रधानांनी घेणं गरजेचं होतं, नवनिर्माण सेनेनी घेणं गरजेचं होतं, पण ते अस्वस्थ झालेले आहेत. खऱ्या अर्थाने लॉकडाऊन नंतर तुमच्या समोर कुठले प्रश्न असले पाहिजे होते? या लोकांना रोजगार मिळाला पाहिजे, चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, चांगलं ज्ञान मिळलं पाहिजे. तुम्ही विकासाचा अजेंडा घेऊन सत्तेत आला आणि तुम्ही काय करताय? राम मंदिर बांधलं म्हणताय. अहो, एक्सपोला गेलो होतो, जगातले 120 देश होते. भविष्यात काय असेल, इंटेलिजन्स काय असेल, विकास कसा असेल, इकॉनॉमी कशी असेल, निसर्गावर चर्चा होती, ग्लोबल वॉर्मिंगवर चर्चा होती. पण भारताचं जे होतं ना तिथं स्ट्रक्चर, तिथं मोदी बरोबर सेल्फी काढण्यासाठी पुतळा ठेवला होता आणि काशी विश्वेश्वराचं मंदिर होतं आणि राम मंदिराचं तिथं प्रतीक होतं. काय बोलायचं, जग कुठं चाललंय? अरे 15व्या शतकामध्ये युरोपमध्ये रेनिसान झाला. रेनिसान म्हणजे तिथं उत्खनन झालं आणि तिथं 1000 वर्ष मागचे धर्मयुग हे अंधकार युग होतं आणि म्हणून युरोपने पुढे विकास केला. माहितीये तुम्हाला ही गोष्ट? रेनिसान माहितीये? 15व्या शतकामध्ये धर्म नाकारला युरोपियन लोकांनी, सांगितलं अंधकार युग होतं धर्माचं. आणि 21व्या शतकामध्ये तुम्ही धर्माचं राज्य आणायचा प्रयत्न करता, जो धर्म महात्मा फुलेंनी नाकारला होता. त्यांनी सार्वजनिक सत्य धर्माची घोषणा केली. जो धर्म शाहू महाराजांनी नाकारला होता, त्यांनी शास्त्र जगद्गुरूची स्थापना केली होती. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर करून बौद्ध धर्म स्वीकारला. तुमच्या धर्मावर चर्चा करायला आम्ही तयार आहे. महात्मा फुलेंवर जे मारेकरी घातले होते, त्यांचा खून करण्यासाठी त्यातल्या एक रामोशी माणसाला महात्मा फुलेंनी इतकं शिकवलं की काशी विश्वेश्वराच्या शंकराचार्याला तत्वज्ञानामध्ये त्यांनी हरवलं. किती लोकांना या गोष्टी माहिती आहेत? आपलं काय झालं माहितीये का? आम्ही पुरोगामी लोक फक्त फुलेशाह आंबेडकरांच्या नावाचा जप करतो. पण फुलेशाह आंबेडकर काय म्हटले, त्यांचा आग्रह काय, त्यांचा महाराष्ट्राची अपेक्षा काय, त्यांना या देशाकडे कसं बघत होते ते आपल्याला काय माहित नाहीये. हा दोष हा आता आलेल्या हिंदुत्ववादी विचाराच्या पक्षाचा नाही, हा दोष आमच्या पुरोगामी विचाराच्या लोकांचा आहे, ज्यांनी विचारापासून फारकत घेतली. म्हणून तर सगळ्यात जास्त पक्षांतर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचं झालं. त्याचं कारण असं होतं, आज जे 105 आहेत त्यातले तुमचे किती आहेत सांगा ना? का पक्षांतर केलं? ईडीच्या भीतीने, सीआयडीच्या भीतीने? अरे भीती तुम्हाला कसली येतावा? पवार साहेबांकडे ईडीची चौकशीचं नुसता कागद पोहोचलं तर मी हजर होतो म्हणलं तर त्यांना माघार घ्यायला लागली. सगळी चक्र उलटी फिरली. अहो, राज ठाकरेंना 8 तास बसवलं होतं. 8 तास राज ठाकरेंना 8 तास राज ठाकरेंना 8 तास बसवलं होतं. त्या 8 तासाचे परिणाम आपल्याला लगेच दिसायला लागले. लाव रे तो व्हिडिओ वरून माणूस भोंग्यावर बोलायला लागला. काय परिणाम आहे ईडीचा? अहो, पक्षांतर करावं तरी कुणी? ज्यांना तुम्ही सांभाळलं, ज्यांना तुम्ही मोठं केलं, ज्यांना प्रतिष्ठा दिली, ते पक्षांतर करतात. ही विचाराची गद्दारी आहे, लक्षात ठेवा. विचाराची गद्दारी आहे आणि ही गद्दारी कदापि खपून घेतली नाही जाऊ पाहिजे. सत्तेच्या राजकारणासाठी पक्षांतर करणाऱ्या, विचाराची गद्दारी करणाऱ्या लोकांना लोकांनी धडा शिकवला पाहिजे. लोकांनी धडा शिकवला पाहिजे. ही आपली जबाबदारी आहे. आम्ही पुरोगामी विचाराचे लोकांचा तुम्ही पहिल्यांदा इथं सन्मान केला, त्याच्यासाठी तुमच्या पायाचं पाणी तीर्थ म्हणून पेलं पाहिजे. आता तीर्थ सुद्धा तसं धर्माच्या मर्यादेतला शब्द आहे, पण माझ्याकडे दुसरा शब्द नाहीये म्हणून तो वापरायला लागतो. नाही तर कोळसे पाटील साहेब अध्यक्ष असते तर त्यांनी तीर्थावर सुद्धा आक्षेप घेतला असता. कारण तीर्थ काय असतं तुम्हाला माहितीये ना? सगळं देव धुतल्यानंतर आलेलं घाण पाणी आणि ते आपण पवित्र म्हणून प्यायचं आणि तुम्हाला मम म्हणायला लावलं की तुम्ही गिळायचं. आता ममवर सुद्धा किती वाद झाला तुम्हाला माहितीये. सध्या राजकारणाचं काय झालंय? संभाजी बी ग्रेड का सी ग्रेड? अरे ज्याला संभाजी ब्रिगेड म्हणता येत नाही तो मराठीचा अजेंडा चालवतो. पहिल्यांदा काय केलं? सगळ्या पाट्या तोडायला लावल्या. नंतर काय केलं? टोल नाके तोडायला लावले. आता काय करतात? मशिदी. अरे तुमच्याकडे कसलं नाव निर्माण आहे हो? आता त्यांच्यावर किती बोलावं असं मला वाटत नाही. पण दुर्दैवाने सांगतो की जगभर फिरत असताना आता नितीन सोनवणे नावाचा मुलगा, आपल्या किती काँग्रेसवाल्यांना माहिती की नितीन सोनवणे नावाचा माणूस
सत्य आणि अहिंसा हा गांधीजीचा विचार घेऊन गांधीजींच्या 150व्या जयंतीच्या निमित्ताने 5 वर्ष प्रवास केला. 40,000 किलोमीटरचा पायी प्रवास, 48 देश फिरला. सत्य अहिंसेच्या नावाखाली त्याला जगामध्ये 5 घराचे दरवाजे वाजवले की त्याला राहायला मिळालं, त्याला जेवायला मिळालं, त्याला आश्रय मिळाला. त्याच्या खिशात 1 रुपयाची फुटकी कवडी नव्हती. फक्त सत्य आणि अहिंसेचा विचार त्यांनी घेऊन नितीन सोनवणेंनी अख्खा पादक्रंत केलेला प्रदेश, आता तो केरळ आणि आता तामिळनाडूमध्ये पायी प्रवास करतोय. कशासाठी? सत्य आणि अहिंसेचा पुरस्कार करण्यासाठी. जगभर भारताची ओळख काय? बुद्ध आणि गांधीजींची. पण आज जर तुम्ही सांगितलं की आम्हाला सद्भावना यात्रा काढावी लागती, सद्भावना सभा घ्यावा लागती, तर प्रश्न पडतो की हा देश बुद्धाचा आणि गांधीजीचा होता का? हा गोडसे आणि सावरकरांचा देश तयार व्हायला लागलाय. आणि गोडसे आणि सावरकरांचा देश इथं एकालाही माणसाला सहजासहजी जगून देणार नाही. कारण हिंसेने माणसं मारली जातात आणि हिंसा कधीही कुणालाही परवडणारी नाहीये. हिंसेचा आपण निषेधच केला पाहिजे. आपल्यापासून इथं जवळ डॉक्टर दाभोळकरांची हत्या झाली, कॉम्रेड पानसरेंची हत्या झाली, गौरी लंकेशची हत्या झाली, आणि अजून ते कर्नाटक मधले आमचे लेखक कलबुर्गींची हत्या झाली. आज तागायत त्यांचा जो काही तो गुन्हेगार असेल त्याला अजून शिक्षा झालेली नाही. सनातन प्रभातच्या माध्यमातून आमच्या विरोधात द्वेष पसरवले जातात, आमच्या विरोधात त्या ठिकाणी सुपाऱ्या दिल्या जातात. कोळसे पाटील साहेबांच्या विरोधात किती वेळा कोळसे पाटील साहेबांना मारण्याच्या धमक्या आल्या, आम्हाला धमक्या येतात. त्यावेळेस या पुरोगामी चळवळीतले नेते आणि पक्षातले लोक कुठं असतात? आम्हाला प्रश्न पडलेला आहे की आपण संघटित लढलो तरच ह्या शिकतेला थांबू शकतो. परंतु दुर्दैवाने आम्ही सगळेजण वेगवेगळ्या व्यासपीठावर पक्षामध्ये संघटनेमध्ये विभक्त आहोत आणि म्हणून ते लोक ताकदवान झालेत. ते ताकदवान नाही, कारण झालेलं मतदान तुम्ही मोदींचं बघितलं तर पुरोगामी विचाराच्या फुले शाह आंबेडकरांच्या विचाराचे लोकांची आज सुद्धा सत्ता येऊ शकते. 70% लोक आपण आहोत. तुम्ही मतदान बघा, 70% लोक आहेत. पण 70% लोकांना आज 30% लोकांची भीती वाटायला लागली आणि 30% लोक जे आहेत त्यांना 15% मुसलमानांची भीती वाटायला लागली. मुस्लिमांच्या बाबतीत द्वेष पसरवणं, हिंदुत्वाला संघटित करणं आणि जाणीवपूर्वक या देशामधल्या तरुणांना काय करायचं? जेलमध्ये पाठवायचं. म्हणजे तुम्हाला नोकरी मिळायचा काही प्रश्नच नाही. मी ज्या संघटनेतनं आलोय त्या संघटनेचा मी प्रमुख म्हणून काम केलंय. 600 केसेस होत्या. अनेक तरुणांचे जीवन आमच्या क्रांतिकारी विचारामुळे बर्बाद झाले. आम्ही नालायकपणा केलेला आहे ना, पण तो क्रांतिकारक विचारासाठी केलेला आहे, या देशाच्या चांगल्या हितासाठी केलेला आहे. महात्मा फुलेंनी जर शेठजी भटजींचा निषेध केला असेल तर आपण निषेध करणार आहे का? आपण शेठजी भटजीच्या दारात जाऊन बसतो. आपण शेठजी भटजी शिवाय आपलं काहीच हालत नाही. जे पुरोगामी लोक आहेत ना दादा लक्षात ठेवा, पुरोगामी लोक कसे आहेत? हे गंधा लावतात, हे टिळा लावतात, हे गंडे दोरे घालतात आणि मग काय म्हणतात की पुरोगामी महाराष्ट्र निर्माण झाला पाहिजे. कसा होणार पुरोगामी महाराष्ट्र? तुकाराम महाराज म्हणतात, गंध टिळा माळे हे तर देहाचे गबाळे, अंतकरण स्वच्छ असलं पाहिजे. अंतकरण स्वच्छ असलं पाहिजे. पण तुम्ही नुसते बघा, आता गंध टिळे माळे आता अंगातच यायला लागले. माझा तर साहेब दावा असा आहे की बाबरी मशीद पाडल्यानंतर सगळ्यात जास्त काँग्रेसवाले हिंदुत्ववादी झाले, हे नंतरच्या काळात सिद्ध झालेले आहे. कारण काय होत आहे? सकाळी उठलं की घरामध्ये पूजा सुरू होती, घंटा वाजायला लागती, तुळशीला पाणी दिलं जातं, आपल्याकडे अगरबत्ती लागती, आपल्याकडे दिवाबत्ती लागती, आपल्याकडे कापूर जाळला जातो आणि दिवस धार्मिक कृतीने सुरू होत. आपले सगळे लग्नाचे विधी असतील, सगळे विधी धार्मिक केले जातात. आपले सगळे सण उत्सव धार्मिक केले जातात. अरे धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे धारणा करणं. स्वतःच्या व्यक्तिगत जीवनामध्ये कुठला धर्म पाळावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. महात्मा फुलेंनी काय अपेक्षा केली होती दादा? कसं आहे, तुमचं नाव घ्यायला लागतं रमेश दादा, त्याचं कारण महात्मा फुलेच्या वाड्याच्या शेजारी तुम्ही आहे आणि तुम्ही काँग्रेसचे अध्यक्ष आहे. आता तू महात्मा फुले काय म्हटले होते की मला अशा घराची अपेक्षा आहे की ज्याच्यामध्ये बौद्ध आहेत, एका घरामध्ये ख्रिश्चन आहे, मुस्लिम आहे, हिंदू आहे
आणि ते आपली जीवन पद्धती आपल्या स्वतःच्या धर्म आचरणाने करतील. कारण धर्माने जन्माला कुणीच माणूस येत नाही, त्याच्यावर धर्मसंस्कार करावे लागतात, त्याला धर्मग्रंथ वाचायचे अधिकार द्यावे लागतात आणि धर्मग्रंथाच्या आचरणाप्रमाणे जीवन व्यतीत करायचं असतं. सगळ्याच धर्माचे देव कुठं राहतात सांगा बरोबर, किंवा प्रेशिस्त सगळे स्वर्गात राहतात, ते गुन्ह्या गावंदाने राहतात. तुम्ही कधी ऐकले का त्यांच्यात कधी भांडणं झाली? मग आम्ही कशाला भांडण करतोय मला काही कळत नाहीये. मी तुम्हाला सांगतो, मी जेरुसलेमला गेलो. जेरुसलेम हे सगळ्यात जास्त संवेदनशील आहे. जेरुसलेम म्हणजे इस्रायल मध्ये महत्वाचं शहर, जिथं सगळ्यात जवळ असलेल्या बेथलेहेम मध्ये येशू ख्रिस्ताचा जन्म झाला आणि तिथून त्यांना जिथं क्राइस्ट केलं, मारलं गेलं, ते जेरुसलेम. त्या जेरुसलेम मध्ये सगळ्यात मोठं चर्च आहे येशू ख्रिस्ताचं. त्या येशू ख्रिस्ताला लागून सगळ्यात मोठी मशीद आहे ती हजरत मोहम्मद पैगंबर साहेबांची. असं मानण्यात येतं की स्वर्गात ते तिथून गेले, येशू ख्रिस्त तिथून गेले. त्याला लागून इस्रायलचा जो धर्म आहे ज्युडिझम म्हणजे ज्यू लोकांचं त्या ठिकाणी सॉलोमन आणि डेव्हिडनी बांधलेलं वॉल ऑफ टेम्पल आहे. तिथं पूर्वी तिथं टेम्पल होतं म्हणजे त्यांचं मंदिर होतं, त्याची वॉल आहे, त्याला वॉल ऑफ विश म्हणतात. आणि एका चौकानामध्ये दुसऱ्या बाजूला आर्मानी धर्म आहे म्हणजे प्रोटेस्टंट आणि ऑर्थोडॉक्स मध्ये जो विभाजन झालं ते फक्त 1 किलोमीटर मध्ये आहे. त्या जेरुसलेम मध्ये हिंदू, मुस्लिम, ईसाई सगळे एकत्र राहतात, गुण्या गोविंदाने राहतात. जगभरातले लोक तिथं श्रद्धा म्हणून येतात. मग आमच्या शेजारचा मुस्लिम बांधव आम्हाला कशासाठी भांडायला लागतो? माझी या संपूर्ण सद्भावना सभेच्या निमित्ताने, यात्रेच्या निमित्ताने मला एवढीच इच्छा व्यक्त करायची आहे की तुम्ही धर्म पाळायचा असेल तर तुमच्या घरामध्ये जरूर पाळा, पाळण्याबद्दल विरोध नाही. मी अत्यंत टोकाचा माणूस आहे, परंतु धर्म ही गरज आहे असं डॉक्टर साळुंके सरांनी सांगितलं. म्हणजे धर्माच्या विरोधात बोलायला लागलो तर आपले जवळचे सहकारी आपले शत्रू होतात. म्हणून मित्रांना शत्रू करू नका अशी भूमिका आम्ही घेतली. धर्मावर खूप चिकित्सा करता येऊ शकते जी महात्मा फुलेंनी केली. महात्मा फुलेंचा आग्रह काय होता? सत्यशोधक. गांधीजींचा आग्रह काय होता? सत्य. देशाची भूमिका काय आहे? सत्यमेव जयते. मी ज्या शाळेत शिकलो ती शिवाजी मिलिटरी स्कूल, त्यांचं ब्रीद वाक्य काय आहे? सत्याला मरण नाही. सत्यशोधक धर्म. सत्याचा सगळ्यांनाच आग्रह असतो, पण सत्य बोलायला तुम्ही तयार आहात का हे माझा पहिला प्रश्न आहे तुम्हाला. कारण सत्य बोललं पाहिजे. विचारधारा सत्यावर टिकली आहे. नुसतं फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेऊन चालणार नाही. पवार साहेबांना राज ठाकरे म्हटले शरद पवार जातीवादी आहेत, ते शिवाजी महाराजांचं नाव घेत नाहीत, पण ते फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेतात. अरे मित्रा, तुझं स्क्रिप्ट कुणीतरी दुसऱ्याने लिहिलंय. कारण फुले शाहू आंबेडकरांचं नाव घालणाऱ्यालाच बहुजनवादी म्हणतात आणि धार्मिक दंगे करायला लावणाऱ्याला जातीवादी म्हटलं जातं. तर जातीवादी कोण आहे हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. निदान तुम्ही ठरवलं तरी पाहिजे की बहुजनवाद हा फुले शाहू आंबेडकरांशी जोडलेला आहे. पवार साहेबांच्या बद्दल बोलत असताना अनेक गोष्टी सांगता येऊ शकतात, परंतु आज ते आघाडी सरकारचे नैसर्गिक प्रमुख असल्यामुळं त्यांच्यावर हल्ले केले जातात, त्यांना बदनाम करायचा प्रयत्न केला जातो. परंतु आपण सगळे लोक तेवढ्या ताकदीने त्यांना प्रतिकार करत नाही. प्रतिकार हा लोकशाहीमध्ये आपण चांगल्या प्रकारे केला पाहिजे, आंदोलनाने केला पाहिजे. बोलण्यासारखं खूप आहे. फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराची विचारधारा, गांधी नेहरूंची विचारधारा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुढच्या काळामध्ये रुजवली जाईल अशी छोटीशी अपेक्षा करतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय.